नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की जेव्हा मोठी माणसे आपल्याला बोलतात ना तेव्हा तो काही अपमान नसतो मिसेस सायली, आणि जरी तो तुम्हाला अपमान वाटत असला ना तरी तुमच्यासाठी मी तो सहन करील असे अर्जुन सायलीला बोलताच सायली आता खूप खुश झालेली असते। हसतच अर्जुन म्हणतो की आजपर्यंत मी ज्याची वाट बघत होतो ना ते बोलणं आज मला ऐकायला मिळालं आणि आता मी जग जिंकायला आता तयार झालोय असे म्हणत अर्जुन हात उचलू लागतो, पण तेवढ्यात अर्जुनचा हात दुखू लागतो। हसतच चैतन्य म्हणतो की हात उचला ना आणि चाललाय जग जिंकायला। सायली हसतच म्हणते की अगोदर जखमा तर भरू द्या, मग काय करायचं ते करा, आणि पटकन कपाट उघडून आता सायली ही आता अर्जुनला लावण्यासाठी औषध घेऊ लागते। चैतन्य म्हणतो की काही म्हणा पण सायली वहिनी, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद बघण्यासाठी अर्जुनने काय नाही केलं। सायली म्हणते की चैतन्य भाऊजी, अहो मला सगळं दिसत होतं, अर्जुन सरांच्या चेहऱ्यावरती त्यांचे हावभाव हे सगळं काही माझ्या लक्षात येत होतं। आणि तेवढ्यात आता दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात। इकडे आता हळूच चैतन्य म्हणतो की कुसुमताई, मला काय वाटतंय आता आपली इथे काहीच गरज नाहीये, मधू भाऊ गेलेत बाहेर तेव्हा आपण सुद्धा जाऊयात। ते ऐकून आता अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, आणि अर्जुन आता चैतन्याला देखील जायला खुणावतो। चैतन्य हसतच म्हणतो की चला कुसुमताई, आणि दोघेही बाहेर जातात तेव्हा पुन्हा अर्जुन सायलीकडे बघू लागतो। प्रेमाने आता सायली कापूस घेऊन आता अर्जुनच्या जखमावरती औषध लावू लागते आणि त्या जखमा क्लीन करू लागते, आणि प्रेमाने अर्जुनचा चेहरा आता सायलीने तिच्या हातात घेतलेला असतो, तर प्रेमाने अर्जुन आता सायलीकडे बघत असतो। आणि तेवढ्यात आता सायली म्हणते की घरी गेल्यानंतर विमलताईंना हे सगळं काही मी सांगितल्याप्रमाणे करायला सांगा बरं का। तेवढ्यात अर्जुन आता सायलीचा हात धरतो आणि म्हणतो की तुम्हीच माझ्यासोबत घरी चाला आणि मग बेडरूममध्ये तुम्हीच मला हे औषध लावा। अर्जुन म्हणतो की आता तर आपलं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा आता कुणालाच आपला डाऊट येणार नाही। तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की चला तर मग तुमच्या हक्काच्या घरी तुम्ही हक्काने चला, तुमचं घर तुमची वाट बघतंय। तर सायली म्हणते की खरंच, तर अर्जुन म्हणतो हो। तेवढ्यात आता अर्जुनचा हात धरत सायली म्हणते की थांबा, घर तर माझी वाट बघतंय पण घरातली माणसे माझी वाट बघतायत का। तेव्हा अर्जुन आता सायलीकडे बघू लागतो। इकडे आता सुभेदारांच्या घरात अस्मिता प्रतिमा आत्याला समजावत असते। त्या सायलीच्या नजरेतलं ना खोटं प्रेम तर तुला दिसतंय प्रतिमा आत्या, पण तन्वीच्या डोळ्यातलं खरं प्रेम तुला नाही दिसत का। इकडे आता रविराज तन्वीला म्हणतो की अगं तन्वी, तू काही करू नकोस, पुन्हा नीट विचार कर। तन्वी म्हणते की मी पूर्ण विचार केलाय बाबा। तेवढ्यात आता प्रतिमा म्हणते की का गं, पण तन्वी अर्जुन तुझ्याशी धड नीट बोलतही नाही। तेव्हा आता प्रिया म्हणते की आज तर नाही बोलत तो नीट, पण मी प्रेमाने त्याला माझ्यासोबत चांगलं बोलायलाच राहील। आई तू काही काळजीच करू नकोस। तन्वी म्हणते की प्रेमात खूप ताकद असते आणि तुम्ही काही म्हणा पण अर्जुन आणि माझा संसार सुखाचाच होणार आहे। रविराज म्हणतो की अगं जो माणूस तुझा आदर करत नाही त्या माणसासोबत तू लग्न करायला कशी निघालीस, जरा विचार कर तन्वी। तन्वी म्हणते की हे बघा, आमचं नातं कसं फुलवायचं ना ते सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा, ते मी बघेन, तुम्ही फक्त बाबा आम्हाला आशीर्वाद द्या। तर पुन्हा म्हणते की रविराज, तन्वीचं मन मोडू नकोस रे, ऐक तन्वीचं। कल्पना म्हणते की कसं आहे ना भाऊजी, तन्वी लग्नाला तयार आहे, मग तिच्यासाठी तुम्ही लग्नाला का परवानगी देत नाही। तर प्रतिमा म्हणते की ज्या गोष्टी मुलांना दिसत नाही ना त्या गोष्टी आईबाबांना दिसतात। कल्पना म्हणते की म्हणूनच मी म्हणते अर्जुन आणि तन्वीचं लग्न एकदमच सुखामध्ये होईल आणि सुखामध्ये राहील ती। तेव्हा आता रविराज म्हणतो की नाही, या लग्नामुळे माझी तन्वी अजिबात सुखात राहणार नाही, तिला त्रास होणार आहे, म्हणून मी या लग्नासाठी मान्यता देऊ शकत नाही, असे आता रविराजांनी स्पष्ट शब्दात पूर्णही कल्पनाला सांगितलेले असते। अर्जुन म्हणतो की हे बघा, आपलं एकमेकांवरती प्रेम आहे हे काय एकदा घरच्यांना कळलं तर मग काहीच प्रॉब्लेम राहणार नाही। सायली आता अर्जुनला समजावं लागते तसं नाहीये सर, अजूनही त्यांच्या मनात गैरसमज आहे, ते सगळे गैरसमज आपल्याला दूर करायचे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली, ते तुम्हाला एवढे बोलले तरीसुद्धा अजून तुम्ही त्यांचाच विचार करता। सायली म्हणते की मी फक्त आता तुमचा विचार करते, आणि सायली आता प्रेमाने अर्जुनची जखम पुसू लागते आणि म्हणते की बाकीचं काय ते आपोआप नीट होतील, पण मला फक्त तुम्ही महत्त्वाचे आहे। तेव्हा अर्जुन प्रेमाने पुन्हा सायलीकडे बघत खुश होतो। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला देखील तुमचं म्हणणं पटतंय आणि सगळ्यांचं प्रेम जिंकूनच तुम्ही त्या घरात याल याची मला पूर्ण खात्री आहे। आणि प्रेमाने सायलीच्या चेहऱ्यावरून आता अर्जुनने हात फिरवलेला असतो तेव्हा सायली देखील खुश
होती. आणि त्यानंतर पुन्हा आता जखम पुसण्यासाठी सायली ही अर्जुनच्या तोंडासमोर हात नेते. तेवढ्यात अर्जुन आता प्रेमाने सायलीचा हात धरून सायलीच्या हाताचा किस घेतो. तर सायलीला अर्जुनचा तो स्पर्श खूप हवाहवासा वाटलेला असतो आणि सायली खूप आनंदून गेलेली असते. इकडे आता तन्वी ही रविराजच्या पाया पडत म्हणते की बाबा प्लीज तुम्ही मला परवानगी द्या, आमच्या लग्नाला परवानगी द्या. मामा आणि मामीला माझं मन कळतं पण तुम्हाला का कळत नाही असे म्हणत आता तन्वी रडतच रविराज समोर विनवण्या करत असते. आणि त्यानंतर राग येऊन रविराज खाडकन उठून उभा राहतो. तर तन्वी म्हणते की बाबा मी तुमच्या विरोधात तर काहीच करणार नाही, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझं लग्न अर्जुन सोबत झालं नाही तर मी आयुष्यभर लग्नाशिवाय तशीच राहील. पण अर्जुन सोडून दुसरं कुणाशी लग्न करणार नाही आणि ते कधीच करणार नाही. रविराज म्हणतो की तन्वी काय बोलतेस तू? तेव्हा तर रविराज म्हणतो की तन्वी बाळा हा काय वेडेपणा लावलायस तू, सोड बरं माझं पाय. तर आता तन्वी म्हणते की तुम्ही जोपर्यंत हो म्हणत नाही ना तोपर्यंत नाही सोडणार. आणि तेवढ्यात प्रतिमा उठून उभा राहते आणि म्हणते की तन्वी अगं मोठे निर्णय घेण्याची ही अशी कोणती पद्धत तुझी, आणि असे करून तुझ्या बाबांवरती तू अजिबात दबाव नको टाकू. तर आता तन्वी म्हणते की काय करू आई मग मी, पूर्ण आजी मामी सगळ्यांना माझं दुःख कळतंय पण माझ्या बाबांनाच का दुःख कळत नाही आणि काय करू मी त्याच्यासाठी, माझं सुख अर्जुन सोबतच आहे हे बाबांना का कळत नाही आई तू तरी सांग. तेव्हा आता कल्पना तन्वीला समजावत म्हणते की तन्वी बाळा अगं आम्ही विचारतोय ना त्यांना, तू एवढी का प्लॅनिंग होतीस. तर प्रताप सुद्धा आता तन्वीला समजावू लागतो. तन्वी म्हणते की नाही मामा मला फक्त बाबांचा आणि आईचा आशीर्वाद हवा आहे, आणि आई तू जर परवानगी दिली नाही तर बाबासुद्धा परवानगी देणार नाहीत. आता तन्वी खूपच विनवण्या करू लागते. रडतच तन्वी म्हणते की बाबा तुम्ही प्लीज माझ्या मनाचा विचार करा ना. तेव्हा डोळ्यात पाणी आणत आता पूर्णाई म्हणते की रविराज तन्वीचं बरोबर आहे, तुमचं म्हणणं देखील बरोबर आहे, पण तुम्ही तन्वीच्या मनाचा जरा विचार करा ना. तर आता तन्वी अजून रडतच म्हणते की बाबा प्लीज तुम्ही हो म्हणा ना. रविराजने आता डोक्याला हात लावलेला असतो. रविराजचे डोकी चक्रावून गेलेली असते आणि रविराज आता विचार करू लागतो. आणि तेवढ्यात आता विचार करून आता तन्वीच्या डोक्यावर हात ठेवत रविराज म्हणतो की ठीक आहे तुमचा आता निर्णय झाला तर मी तयार आहे. तेव्हा प्रतिमा अवाक होऊन रविराजकडे बघते. इकडे आता ते ऐकून प्रताप कल्पना पूर्णाजी खूप खुश होतात आणि प्रेमाने रविराज आता तन्वीला आपल्या हृदयाशी कवटाळत मिठीत घेतो आणि म्हणतो की बाळा तुझ्या डोळ्यात मी असे अश्रू नाही बघू शकत आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि तेवढ्यात आता हसतच डोळ्यात पाणी येत पूर्णाजी म्हणते की प्रतिमा पण तू खुश आहे ना. आणि लगेचच प्रतिमा म्हणते की तू दिलेलं वचन मला आठवत नाही. पूर्णाजी पण तुम्ही सगळे म्हणतायत ना तर ते खरंच असेल. तर असे लगेचच प्रतिमा म्हणते की पण आपण त्या वचनात अडकून चूक तर करत नाही ना पूर्णाई. तर पूर्णाई म्हणते की अगं अजिबात नाही. आणि आता टचकन इकडे किचनमध्ये उभ्या असलेल्या विमलच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर पटकन अस्मिता मोठ्याने ओरडत म्हणते की अगं विमल पटकन काहीतरी गोडाधोडाचं गोड करून आण बरं. तेव्हा आता भानावर येत विमल म्हणते हो हो. इकडे आता बोट करत रविराज म्हणतो की हे माझ्या मुलीच्या डोळ्यात आता अश्रू आले ना ते शेवटचे अश्रू असतील. पुन्हा जर माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू आले तर त्याला जबाबदार तुम्ही असतील. तर प्रताप मान हलवतो आणि पूर्णाई आणि कल्पना दोघींनीही आता शब्द दिलेला असतो आम्ही तुमच्या तन्वीच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही. रविराज म्हणतो की जर काही झालं ना तन्वीला मी पुन्हा घरी घेऊन जाईल आणि ते मग सुभेदारांसाठी चांगलं नसेल. प्रताप म्हणतो की रविराज तू काही काळजी करू नकोस, अरे तन्वी सुद्धा आमची मुलगीच आहे. आणि तेवढ्यात पूर्णाई हात जोडत रविराजला म्हणते की मी माझी लेक तुम्हाला दिली होती आणि आता तुमची लेक तुम्ही मला देताय, या आनंदापेक्षा दुसरा कोणता मोठा आनंद असेल. आणि पूर्णाई खुश झालेली असते. तर रविराजने सुद्धा आता हात जोडलेले असतात. आणि आता रविराज प्रतिमा प्रिया तिथून निघून जातात. तर इकडे अस्मिता खूपच खुश झालेली असते. अस्मिता म्हणते की अर्जुनच्या लग्नाची बातमी ऐकून मी तर खूप एक्साइटेड झाली. प्रताप म्हणतो की अगं अस्मिता हळूहळू. इकडे आता तन्वी सुद्धा खूप खुश झालेली असते, लाजून तर चूर होत असते. पूर्णाई म्हणते की अगं बाई तन्वी सुद्धा किती खुश होऊ राहिली बघा. आणि आता सगळेजण खुश होऊन हसत असताना तेवढ्यात चैतन्य अर्जुनला घेऊन तिथे येतो. अर्जुन लंगडत लंगडत समोर येताच पूर्णाई कल्पनाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. पळतच कल्पना पूर्णाई सगळेजण आता अर्जुनकडे येऊ लागतात. आता अस्मिता म्हणते की अरे अर्जुन काय किती लागलंय तुला, कुठे ॲक्सिडेंट वगैरे झालाय का. तेव्हा आता अर्जुन सगळ्यांना समजावतो आणि म्हणतो की काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अरे कारण कसं नाही, तुझी अवस्था बघ कशी झाली. आणि आता पटकन अर्जुनला सोप्याकडे घेऊन येतात. आणि आता अर्जुन सोप्यावर बसताच इकडे आता प्रिया म्हणते की मला तर अर्जुन तुझं हे बघवतच नाहीये आणि तू जनता चाळीत गेला होता अर्जुन, तिथे काही घडलं का रे.
तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की म्हणजे आम्ही सगळं मीडियामध्ये बघत होतो पण. तर प्रताप म्हणतो अस्मिता तू काय बोलतेस. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की विमलताई ती अर्जुनसाठी काहीतरी लेप वगैरे तयार करा ना लावायला प्लीज. आणि तेवढ्यात आता पूर्णाई म्हणते की अर्जुन खूप दुखतंय का रे. तर अर्जुन म्हणतो नाही ग. तर आता चैतन्य म्हणतो की तुम्ही सगळे प्लॅनिंग होऊ नका, एवढं काहीच झालेलं नाहीये. कल्पना म्हणते की अरे पण झालंय तरी काय ते तरी सांग. अर्जुन म्हणतो की थांब मी तुला सांगतोय. अगं रस्त्यात ना काही लोकांनी माझी गाडी अडवली आणि मला हे पट्ट्या बिट्ट्या तुला दिसतात ना, फार काही लागलेलं नाहीये मला. हसतच अस्मिता म्हणते की म्हणजे तुला जास्त काही लागलं नाहीये ना, तेव्हा मग आम्हाला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. तेवढ्यात आता विचार करत प्रिया म्हणते की रस्त्यावरती मारामारी करायची वेळ तुझ्यावर आलीस कशाला आणि कुठे गेला होतास तू, असे कोणते गुंड तुझ्या समोर आले अर्जुन. कल्पना म्हणते की अगं तन्वी गुंडगिरी कुणाच्या नावाने होते हे आपल्याला काय माहितीये का, जाऊ दे ना, दे सोडून. इकडे आता कल्पना म्हणते चैतन्य पटकन अर्जुनला त्याच्या रूम मध्ये घेऊन जा बरं, त्याला आता आराम करू दे. तेव्हा आता प्रताप चैतन्य अर्जुनला उठवतात. तर आता अस्मिता म्हणते की ह्या अर्जुनने काय अवस्था करून ठेवली. तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन असा नव्हता ग, पण हलक्या लोकांच्या संगतीत राहून त्यांनी काय अवस्था करून घेतली बघ ना. प्रिया म्हणते की पण तुम्ही काही काळजी करू नका, मी अर्जुनला पुन्हा आपल्याकडे वळवील. प्रिया म्हणते की मी ताबडतोब अर्जुनसाठी हळदीचं दूध घेऊन येते आणि हळदही गरम करते, मी आलेच असे म्हणत तन्वी किचनमध्ये जाते. तन्वीचे ते बोलणे ऐकून कल्पना पूर्णाजीकडे बघते तर दोघीही आता खूप खुश झालेले असतात. आणि इकडे आता सायली ही कुसुमला गोल गोल घुमवत नाचू लागते आणि म्हणते की कुसुमताई आज मी एवढी खुश आहे, एवढी खुश आहे की सांगायलाच नको. कुसुम सुद्धा आता सायलीचा तो आनंद बघून अवाक झालेली असते. तर इकडे चैतन्य अर्जुनला बेडरूममध्ये आणतो आणि म्हणतो की सायली वहिनी आज तुला आय लव्ह यू म्हणाली, तू तर पार हवेतच उडालाय अर्जुन. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की या जखमांवर माझ्या बायकोने फुंकर घातली, तेव्हा या जखमा माझ्या शरीरावर जरी अशा राहिल्या तरी मला काहीच फरक पडत नाही आता. त्यानंतर आता प्रेमाने चैतन्य हा अर्जुनला खाली जेवायला घेऊन येतो. आणि तेवढ्यात आता पूर्णाई प्रताप म्हणतात की अर्जुन आम्हाला आता थोडं बोलायचंय आणि तेही महत्वाचं. अर्जुन म्हणतो बोला ना डॅड. तर पूर्णाजी म्हणते की हे सगळं काही तुझं चाललंय, तुला जो त्रास होतोय ना त्यासाठी आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि म्हणूनच तुझं लग्न आम्ही तन्वीशी करायचा निर्णय घेतला. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. आणि अर्जुनला मोठा धक्का बसता क्षणीच आता इकडे सायली आणि अर्जुन दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन आता दोघेही एकमेकांच्या मनाने एकत्र आलेले असतात. इकडे आता अर्जुन हा तन्वीला फाट्यावर मारून लग्नाला कसा विरोध करतो आणि सायलीला कसा पुन्हा सुभेदारांच्या घरी घेऊन येतो. तन्वीचा पर्दा फाश करून तन्वीचे खरे सत्य आता प्रतिमा कशी समोर आणते. लवकरच हे बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती